ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पूज्य श्री अमृतचंद्राचार्य विरचित पुरुषार्थ सिद्ध्युपाय ग्रंथातील 22व्या श्लोकावर स्वाध्याय प्रारंभ होत आहे। 21व्या श्लोकात आपण पाहिलं की अनेक प्रयत्न करून पण या जीवानं सम्यक दर्शन प्राप्तीचा उपाय केला पाहिजे। श्रद्धा समीचीन असेल, यथार्थ असेल, श्रद्धेत कुठेही विपरीतपणा नसेल तरच ज्ञानाला सम्यक ज्ञान आणि चारित्राला सम्यक चारित्र हे शिफारसपत्र, हे सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे। ज्या मिथ्यात्वाच्या नादी लागून, बाहेर कोणी व्यक्ती नाही बरं का मिथ्यात्व, बाहेर कोणती वस्तू नाही, मिथ्यात्व म्हणजे आमच्याच श्रद्धा गुणाची विकृत अवस्था, आमची विपरीत मान्यता, मग ती देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत असो, मोक्ष मार्गाविषयी असो, वस्तू स्वरूपाविषयी असो, आमची विपरीत मान्यताच आमच्या अनंत संसाराचं कारण आहे। मिथ्यात्व बाहेरून येत नाही, आमच्या श्रद्धेमधील दोष आहे। सद्गुरूंचा उपदेश ग्रहण करून आम्ही आमच्या श्रद्धेची सुधारणा करून घ्यायची आहे। आमच्या डोक्यात बसलेली विपरीत मान्यता काढून टाकायची आहे। हे मिथ्यात्व जीवाजवळ येतं कुठून? आत्ताच सांगितलं, बाहेरून येणारी वस्तू नाही। बाहेरून येणार असती, डोळ्यांना दिसत असती तर अशी उचलून फेकता आली असती। बहिरंग व्यक्ती, वस्तू, घटना, शब्द निमित्त आहे। मिथ्यात्व कर्माचा उदय अंतरंग निमित्त आहे, पण श्रद्धेमधील विपरीतपणा आमच्या परिणामांची विकृत अवस्था आहे। मग अशा प्रकारच्या मिथ्यात्वाचे भाव मिथ्यात्वाच्या उदयातच होणार आहेत। ते मिथ्यात्व किंवा दर्शनमोहनीय कर्म आपण का बांधतो हेही समजून घ्यायला हवं। आचार्य उमास्वामींनी तत्वार्थ सूत्राच्या 6व्या अध्यायात 8ही कर्मांच्या आश्रवाची वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत। जीवाचे परिणाम आहेत भावाश्रव, प्रत्यक्ष कर्मवर्गणा येणं, द्रव्याश्रव, पण त्यांना याला निमित्त होणारे आपले परिणाम
भावाश्रव. आणि त्यामध्ये आचार्य सांगतात 6वा अध्याय खरोखर कायदा आहे. तिथं काही वशिला चालत नाही, रॉंग नंबर लागत नाही, इकडचं तिकडं होणार नाही. आपण कुणीही असू, जसं करावं तसं भरावं, कायदा काटेकोर. मग त्या ठिकाणी दर्शनमोहनीय कर्माच्या आश्रवाची कारणं आचार्यांनी काय सांगितली? केवली श्रुत संघ धर्म देवावर्णवादो दर्शनमोहस्य. अवर्णवाद शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्यायला हवा. नसलेल्या दोषांचा आरोप लागू करणं याचं नाव अवर्णवाद. जो दोष ज्याच्या ठिकाणी नाही तो तिथं आहे म्हणून मिथ्या आरोप, मिथ्या प्रचार. कुणाकुणाच्या बाबतीत? लौकिक दृष्टीनं तर हा गुन्हा आहेच आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टीनं हा गुन्हा इतका भयानक आहे की ज्याच्यामुळं अनंत संसाराला कारण असणारं मिथ्यात्व किंवा दर्शनमोहनीय कर्म आपण बांधतो. कोणाच्या बाबतीत? बघा, केवली भगवान आपल्यासारखं घासामाग घास असा अन्नाचा आहार घेत नाहीत. पण काही लोक असं मानतात की भगवान भोजन करतात, मग तिथं काहीही घुसडतात. केवलींच्या बाबतीत अशा प्रकारचा खोटा प्रचार करणं, त्यांना दोष लावणं केवली विषयक अवर्णवाद. श्रुत जे भगवंतानी सांगितलं आणि अतिशय ज्ञानी गणधरांनी द्वादशांगवाणी रूपरचना केली, पूर्वाचार्यांनी लिपिबद्ध केलं, ते काय आहे? श्रुत म्हणजे शास्त्र. शास्त्रात स्पष्ट उल्लेख आहे, हिंसा करू नका, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका. पण आपल्या जिव्हालोलुपतेसाठी आपण जर जगाला सांगितलं, अहो शास्त्रात सांगितलंय मांसाहार केला तर चालतो, तर हा जिनवाणीला लावलेला मोठा दोष आहे. श्रुत अवर्णवाद. धर्म केवली श्रुत संघ. संघ शब्द कोणाला लागू करतात? संघ म्हणजे निर्ग्रंथ मुनींचा समुदाय. आणि संघ शब्दाचा दुसरा अर्थ चतुर्विध संघ म्हणजे मुनी, आरिका, श्रावक, श्राविका. मुनींच्या 28 मूलगुणात एक अस्नान मूलगुण आहे. ते स्नान करत नाहीत. ज्यांना त्यांच्या त्याग तपस्येवर अनुराग नाही, त्यांच्या संयमाचं मोल कळत नाही, ते काय करतात? साधूंच्या शरीराची किळस करतात, ग्लानी करतात, त्यांची निंदा करतात, हवं तसं बोलतात. मुनिराज नग्न फिरतात, कारण नग्नत्व
त्यांचा एक मूलगुण आहे. त्या नग्नत्वाची विडंबना करणारे, टिंगल करणारे लोक जगात आहेत. हे काय आहे? संघाविषयीचा अवर्णवाद. धर्म जो वीतराग प्रभूंनी सांगितला तो जिनधर्म, त्या धर्माविषयी विकृत प्रचार करणं धर्म अवर्णवाद. देवगतीचे देव त्यांच्या कंठात भूक लागल्याबरोबर अमृत झरतं, मानस आहार करतात. आपल्यासारखा कबलाहार करत नाहीत. जर अन्न खातच नाहीत तर ते आपल्याला बली कशाला मागतील? ते मागत नाहीत. पण देवाला बली देण्याच्या नावाखाली काही लोक विकृत प्रचार करतात. हा देवविषयक अवर्णवाद आहे. आणि या निमित्तानं दर्शन मोहनीय कर्माचे आश्रव होतात. आपण मिथ्यात्वाचे बंध बांधून घेतो. मिथ्यात्व जितकं प्रबल तितका संसार दीर्घ आहे. हे समजून घ्यायला हवं. जोपर्यंत मिथ्यात्व कळत नाही तोपर्यंत श्रद्धेतलं वैपरीत्य आपण कसं काढून टाकणार? वस्तुस्वरूप अनेक धर्मात्मक आहे. एकाच गुणधर्माला मी मानेन, बाकीचे मानणार नाही म्हटलं तर एकांत मिथ्यात्व. वस्तुस्वरूप आहे काय आणि त्याच्या दुसऱ्या टोकाचं मानलं तर विपरीत मिथ्यात्व. वस्तुस्वरूपाची जाणीवच नाही असं की असं संशय मिथ्यात्व. सगळे देव, सगळी शास्त्र, सगळे साधू सारखेच असं मानून खऱ्या खोट्याची पात्रता पारख न करता त्यांचा विनय करणं विनय मिथ्यात्व. एकांत, विपरीत, संशय, विनय आणि अज्ञान मिथ्यात्व. वस्तुस्वरूपच कळत नाही. 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, मी कोण हेच ज्याला कळत नाही तो वस्तूच्या बाबतीत लौकिक शिक्षण कितीही असून अज्ञानीच राहतो आणि त्याची मान्यता अज्ञान मिथ्यात्व आहे. आपण आपल्या श्रद्धेचं परीक्षण करूया. कुठं काही श्रद्धेत विकृती असेल तर ती काढून टाकू आणि खऱ्या देवशास्त्र गुरुवर श्रद्धा ठेवू. तत्वार्थ श्रद्धाणं सम्यक दर्शनम. किंवा समंत भद्रस्वामी अनेक आचार्य सम्यक दर्शनाची व्याख्या जी सांगतात तीच आज पाहायची आहे. श्रद्धाणं परमार्थाणां माप्तागम तपोभृतां त्रिमुडापोढमष्टांगं सम्यक दर्शनमस्मयम्. आप्त कोण? वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी जे आहेत तेच आमचे खरे नातलग आहेत, आप्तेष्ट आहेत. त्यांनी सांगितलेला उपदेश तेच आगम आहे. आणि तपोभृत आत्मकल्याणासाठी
खऱ्या मोक्षमार्गावरती वाटचाल करणारे त्यासाठी सम्यक दर्शन ज्ञान चारित्राबरोबर सम्यक चारित्राची आराधना करताना पंचपापाचा त्याग करून जे पंचमहाव्रत धारण करतात ते दिगंबर मुनिराज हेच खरे गुरु आहेत. अशी श्रद्धा ठेवणं 8 अंगानी सहित 3 मूर्तानी रहित किंवा 25 दोषांनी रहित श्रद्धा, त्या श्रद्धा गुणाला म्हणायचं सम्यक दर्शन. आता आपण 22व्या श्लोकाची व्याख्या पाहूया. जीवा जीवातीनां तत्वार्थानां सदैव कर्तव्यं श्रद्धानं विपरीताभिनिवेश विविक्तमात्मरूपं तत्. जीवा जीवातीनां तत्वार्थानां सदैव कर्तव्यं श्रद्धानं विपरीताभिनिवेश विविक्तमात्मरूपं तत्. जीव अजीव आदीनां तत्वार्थानां विपरीत अभिनिवेश विविक्तं सदैव श्रद्धानं कर्तव्यं तत् आत्मरूपं. पहा किती आहेत. जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष 7 तत्व आहेत. अर्थ म्हणजे पदार्थ द्रव्य सहाय. जीव आणि अजीवाचा संयोग आश्रव आणि बंध तत्व आहे. त्यांचा वियोग अंशतः करत करत जाणं तिथं संवर आणि निर्जर आहे. आणि पूर्ण वेगळेपण मोक्ष आहे. प्रयोजनभूत तत्व ही 7 आहेत. बाकी दुनियेत किती काही पदार्थ असतील त्यावर श्रद्धा कशी आहे, ठेवली की नाही, यावर आमचं सम्यक दर्शन अवलंबून नाही. सदैव कर्तव्यम, सतत करायला पाहिजे. काल केली, आज सोडून दिली, परत उद्या केली, सकाळी केली, संध्याकाळी सोडून दिली, असं धर्माच्या बाबतीत चालत नाही. रत्नत्रय स्वरूप धर्म समयासमयाला क्षणाक्षणाला झेपेल तेवढ्या अंशानं पण पालन करायची गोष्ट आहे. ती श्रद्धा कशी पाहिजे? विपरीत अभिनिवेश विविक्तम. विपरीत म्हणजे मिथ्या अभिप्राय, मिथ्या ज्ञान, यानी विविक्त म्हणजे रहित. जसं वस्तुस्वरूप आहे तशीच श्रद्धा करायला पाहिजे. आणि त्यात जर वैपरीत्य असेल तर तन उपजत अपनी उपजजान तन नशत आप को नाशमान. असं मानलं तर मी म्हणजे शरीर, शरीर म्हणजे मी, मी कसा स्पर्शरसगंधवर्णयुक्त. तर ही मान्यता चुकीची आहे, खोटी आहे. स्पर्शरसगंधवर्णगुण फक्त आणि फक्त पुद्गलात आहेत. हे शरीर पुद्गल आहे. आज या धर्मशाळेत आपण राहतो आहोत तरीसुद्धा
पुद्गल द्रव्य जीव बनणार नाही, जीव पुद्गल बनणार नाही. मृत्यूनंतर हे अचेतन पुद्गल शरीर इथंच राहणार आहे, कोणी त्याला घेऊन जाणार नाही. असंच प्रत्येक द्रव्याच्या बाबतीत सत्य समजून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवली तर ते यथार्थ श्रद्धान आहे. आणि यथार्थ श्रद्धान हे आत्म्याचं स्वरूप आहे. श्रद्धा बाहेरून येत नाही. श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, सुख, वीर्य हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. पर्याय गुणात उत्पन्न होतात, द्रव्यात उत्पन्न होतात, म्हणजेच गुणात उत्पन्न होतात. आज आमच्याजवळ अज्ञानापोटी किंवा अनादिकालच्या संस्कारापोटी श्रद्धा विपरीत असेल, ज्ञान विपरीत, आचरण विपरीत, तर त्याचं नाव काय? मिथ्या ज्ञान, मिथ्या दर्शन, मिथ्या चारित्र्य. आणि तेच तर संसाराचं मूळ आहे. तो तीनही गुणातला खोटेपणा, ती विकृती काढून टाकली, आमचे परिणाम सुधारले, तर आमचीच श्रद्धा सम्यक, आमचंच ज्ञान सम्यक आणि आमचंच आचरण म्हणजे चारित्र्य सम्यक बनेल. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. पाहणं गौतम गणधरांची गोष्ट आपण दरवर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदेला गौतम स्वामीच्या केवल ज्ञानाची पूजा करतो, शास्त्र मांडून पूजा करतो. पण शास्त्र मांडून पूजा करताना आपल्या जमा खर्चाच्या वह्यांमध्ये तीर्थंकरांची पण नावं लिहिलेली असतात, म्हणून वह्या पण मांडतो आणि पूजा जिनवाणीची करतो. पण व्यवहारात नाव देतो वही पूजन. गौतम स्वामीचीच पूजा का करायची? त्यांच्या केवल ज्ञानाचीच पूजा का करायची? तर महावीरांचं निर्वाण झालं, गौतम स्वामींना केवल ज्ञान झालं. गौतम स्वामी मोक्षाला गेले, सुधर्म स्वामींना केवल ज्ञान झालं. ते मोक्षाला गेले, जंबू स्वामींना केवल ज्ञान झालं. बाकीचे अनेक मोक्षाला गेले, तो भाग वेगळा. पण एकाचं निर्वाण, दुसऱ्याला केवल ज्ञान. याला बद्धानुबद्ध केवलींची परंपरा म्हटलेलं आहे. आणि वीर निर्वाणाबरोबरच गौतम स्वामीच्या केवल ज्ञानाची पूजा करायची. पहा, विपुलाचलावर भगवान महावीरांचं संवत्सरण आलं. वैशाख शुक्ल दशमीला महावीरांना केवल ज्ञान झालं. इंद्राच्या आज्ञेनं नेहमीप्रमाणे कुबेर यक्षानं देवलोकीचं अनुपम वैभव ओतून संवत्सरणाची रचना केली. 12 सभांमधून श्रोते भरलेले आहेत. भगवान गंधकुटीत सिंहासनावर विराजमान आहेत. पण दिव्य ध्वनी 66 दिवस खिरलाच नाही. अजब आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले,
वैशाख शुक्ल दशमीपासून कार्तिक शुक्ल पौर्णिमेचा दिवस संपला, एवढा 66 दिवसांचा कालावधी गेला. सगळेजण वाट पाहतायत दिव्यध्वनी खिरण्याची, पण तो खिरत नाही. सौधर्म इंद्रानं अवधी ज्ञानानं या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला आणि मग त्याला कळलं, अरे बाबा, सभेत बाकी सगळे श्रोते आहेत, पण गणधर होतील अशा पात्रतेचे मुनिराज नाहीत. मुनींच्या कोठ्यात अनेक मुनी होते, पण गणधर होण्याची पात्रता कुणाची? त्याच तीर्थंकरांच्या पादमूलात दीक्षा घेणाऱ्या साधूंची. मग असे कोण आहेत? तर इंद्रभूती ब्राह्मण आहेत. कुठं बसलेत? राजगृह नगरीच्या एका कोपऱ्याला बाहेर त्यांच्या मठामध्ये. 500 शिष्यांना 4 वेद 18 पुराणं शिकवत बसलेत. त्यांचे दुसरे बंधू वायुभूती, ते पण तसेच. तिसरे बंधू अग्निभूती, ते पण तसेच. आणि ते तिथं काय विचार करतात? इंद्रभूती हे खरं नाव आपण गौतम गणधर म्हणतो. गौतम त्यांचं गोत्र आहे. विप्र म्हणजे ब्राह्मणवर्णीय आहेत. आणि मठाच्या अंगणात शिष्यांना शिकवत बसलेत. राजगृह नगरातले श्रावक शेकडोंच्या संख्येनं विपुलाचलाकडे चाललेले आहेत. हा माणूस विचार करतोय, अहो, 4 वेद 18 पुराण जाणणारा मी एक महान ज्ञानी इथं बसलोय की. 500 शिष्य माझं शिष्यत्व पत्करून माझ्याकडून शिकायला समोर हात जोडून बसलेत. आणि ही राजगृह नगरातली सगळी जत्रा मला सोडून कुठं धावत निघाली? सर्वेपि नागरजना माम मुक्त्वा कुत्र धावंती, असं जयधवला ग्रंथात टिप्पणीमध्ये आलेलं आहे बघा. मी पदरचं सांगत नाही. आता 4 वेद 18 पुराणं जाणणारा हा माणूस स्वतःला महाज्ञानी मानतो. याला संवसरणात आणायचं कसं? इंद्राला प्रश्न पडलेला आहे. त्यांची मतं भगवंताच्या मताहून वेगळी आहेत. मी महाज्ञानी या अहंकारामध्ये हा माणूस तल्लीन आहे. याला तिथं आणायचं कसं? जिन शासनाचा सिद्धांत यांना पटणार कसा? आणि मग इंद्रानं युक्ती योजली. त्यानं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि इंद्रभूतीच्या समोर गेला. नमस्कार केला. माझी काही शंका आहे. एक श्लोकाचा अर्थ मी आपणाला विचारायला आलोय. आपण मला सांगाल का? अरे विचार ना, काय तुझ्या शंका असतील त्याचं मी समाधान करतो. इंद्रानं एक श्लोक सांगितला. त्रैकाल्यं द्रव्यषटकं नवपदसहितं जीवषट्कायलेशा पंचानेचास्तिकाया
व्रतसमिति गती ज्ञानचारित्रभेदः इत्तेतन्मोक्षमूलं त्रिभुवनमहितैः प्रोक्तमर्हद्भिरीशैः प्रत्येति श्रद्दधाति स्पृशति च मतिमान् यः स वै शुद्धदृष्टिः। 3 काल, 6 द्रव्य, 5 अस्तिकाय. इंद्र बोलतोय. इंद्रभूतीनं याचा कधी अभ्यास केलेला नाही. हे शब्द त्याच्या डोक्यावरून चाललेले आहेत. त्याच्या डोक्यात काही शिरत नाही. पण मला येत नाही कसं म्हणायचं? अहंकारी माणूस झुकणार कसा? श्लोक ऐकल्यावर इंद्रभूतीनं इंद्राला विचारलं, अरे हा श्लोक कुठून आणला? अहो, थोड्या वेळापूर्वी या श्लोकाचा अर्थ माझ्या गुरुनी मला सांगितला होता, पण मी विसरलो आणि तुम्ही मला ते समजावून सांगा. ठीक आहे, मी तुलाही सांगतो, तुझ्या गुरूंना पण सांगतो, पण माझी एक अट आहे. सांगा विप्रवर. मी या श्लोकाचा अर्थ सांगितल्यानंतर तू आणि तुझे ते कोण गुरु आहेत वर्धमान स्वामी, त्यांनी माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. अगदी नक्की समजून चला, आम्ही तुमचे शिष्य होणार म्हणजे होणार, प्रश्नच नाही. झालो म्हणून समजा. चल चल, तुझ्या वर्धमान स्वामीकडं चल. तिथं येतो, त्यांना पण शिकवतो आणि तुला पण शिकवतो. इंद्राला तेच पाहिजे होतं. हे पार्सल इथून संवत्सरणाकडं काहीतरी करून न्यायचं होतं. इंद्राची युक्ती सफल झाली. इंद्रभूती आपल्या 500 शिष्यासमवेत संवत्सरणाकडं निघाले. रस्त्यानं त्यांच्या परिणामात परिवर्तन होत गेलं. संवत्सरणात प्रवेश करताना मानस्तंभ पाहिल्याबरोबर या माणसाचा मान कशाय स्तंभित झाला, गळून गेला. आणि जाऊन त्यांनी काय केलं? पंचमुष्टी लोच करून दीक्षा घेतली. भगवंताची वाणी सुरू झाली. आषाढ पौर्णिमेच्या उत्तर रात्री, म्हणजेच आपल्याकडची आषाढ कृष्ण प्रतिपदा, ज्या तिथीला पौर्णिमांत मासानुसार उत्तर भारतात श्रावण वद्य प्रतिपदा म्हटलं जातं, त्या उजाडत्या पहाटे अभिजित नक्षत्रावर रौद्र मुहूर्तावर भगवंताची वाणी खिरायला सुरुवात झाली. समाजाला गणधर भेटले आणि गौतमाला सद्गुरू भेटले. म्हणून आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरु पौर्णिमा या नावानं आपण साजरं करतो. मग काय झालं बघा, संवत्सरणात जाण्यापूर्वी इंद्रभूतीच्या श्रद्धागुणाची विपरीत अवस्था होती, मिथ्यादर्शन. 4 वेद 18 पुराणाचं ज्ञान मिथ्याज्ञान, आणि जे काही तो आचरण करत होता ते मिथ्याचारित्र होतं. तेच संवत्सरणात जाऊन उपदेश ग्रहण केला. श्रद्धा बदलली. श्रद्धा गुणाच्या मिथ्यात्व अवस्थेचा व्यय झाला.
सम्यक्त्व अवस्थेचा उत्पाद झाला. सगळं ज्ञान बदललं, मिथ्या ज्ञान सम्यक बनलं. मिथ्या चारित्र बदलून तो जीव महाव्रती निर्ग्रंथ मुनी लगेचच मती श्रुत अवधी मनपर्यय 4 ज्ञानांचे धारक झाले. भगवंताचा उपदेश ग्रहण केला आणि एक अंतर्मुहूर्तात आपल्या बुद्धीमध्ये त्यांनी त्या उपदेशाची 12 अंग 14 प्रकीर्णक म्हणजे परिशिष्ट रूपानं रचना केली. म्हणून आपण वीरनिर्वाणाला जोडून गौतम स्वामीच्या केवल ज्ञानाची पूजा करतो. जिनवाणीची पूजा म्हणताना म्हणतो वही पूजन, पण वास्तविक काय आहे ते शास्त्रपूजन आहे. आणि सरस्वती पूजेच्या अष्टकामधलं जे ध्रुवपद आहे त्याचा नीट अर्थ लावायला हवा. तीर्थंकर की धुनी गणधरने सुनी, अंग रचे चुणी. म्हणजे काय हो? तीर्थंकर की धुनी, धुनी म्हणजे ध्वनी. गणधरने ने वेगळं आहे, गणधराकडं आहे. सुनी वेगळं आहे. आपण इकडचं तिकडं जोडून अगदी आवेशात येऊन म्हणतो तीर्थंकर की धुनी गणधरने सुनी. गणधरांनी काही नेसलं काय? नेसलं नाही. गणधरांनी सुनी म्हणजे ऐकली. अंग रचे चुणी नाही, अंग रचे चुणी. चुणी म्हणजे विषय निवडून निवडून त्यांनी द्वादशांगवाणीची रचना केली. तर अशा प्रकारे गौतम स्वामींची मिथ्याश्रद्धा जर बदलू शकते आणि ते कुठं पोहोचू शकतात, तर आपणसुद्धा जिनवाणीचा स्वाध्याय करून आपल्या श्रद्धेमधील विकृती, विपरीतपणा, संशय, अज्ञान, एकांत, हटवाद या सगळ्या गोष्टी काढून टाकू निर्मल सम्यक दर्शन धारण करण्याचा प्रयत्न करू. ओम नमः.